आलो आम्ही आता. तर एसकेला ब्लॅक वाला पण आवडलाय हा. बघू एसके. जुना ब्लॉग होता ना आपला. देख के गए ना उसके बाद इनका मन था बहुत ऐसा तो बाद मुझे पूछा था कि बेबीज का क्या ऐसा और बाद में खुश हो जाते. फोटो ले रहे हैं बाबू. दांत देखा बाबू. बाबू दांत किधर गया दांत. किसने गिरा इसका दांत. किसने गिरा. चूहे ने गिराया. गाईस तर आता आम्ही निघलेलो आहे बाबूची वॅक्सिन द्यायला. डायरेक्ट चालू केला ब्लॉग गाडीमध्येच का. गाईस तर आता आम्ही निघलेलो आहे बाबूची वॅक्सिन द्यायला. डायरेक्ट चालू केला ब्लॉग गाडीमध्येच कारण का टाइम झाला होता वॅक्सिनचा. तर पटकन जाऊया बाबूला वॅक्सिन देऊया. आणि वॅक्सिन झाल्यावर जायचं उल्हासनगरला. का कारण का एसकेचे कपडे बघायला 1 पीस. सो आम्ही या टायमाला पैसे न खर्च करता करायचं ट्राय करतोय. जितकं तेवढं नियाने ते मालकाचा निशाणी काय आमच्या कोंबड्या निया. हा ते लावलं त्यांना का हे आमच्या. तर आता आम्ही केडीएमसी मध्येच वॅक्सिन देणार आहे. आता लाचची वॅक्सिन असेल ना ही. आणि एक प्रायव्हेट मध्ये ती चिकन पॉक्स काहीतरी आहे ती द्यायची. आणि आता ही गोवरची. थोडं लेट झालं कारण का बाबू आमचा थोडा आजारी होता मध्ये वॅक्सिन टायमाला चालतं सगळं देऊन टाकायचं. आणि बाबू वॅक्सिन म्हणजे आता ते पहिले बाबू आमच्या टायमाला ते पोलिओ द्यायचे ते नसतो का. आता पोलिओ त्याला डोस तर पहिले 3 महिन्यात दिला. तुम्ही बघितलं नाही का. ते एकच दिला. इंजेक्शन पण द्यायचे तोंडातनं पण द्यायचे. 3 महिने दिले. आता ना देणार नाही. आता थोड्या दिवसांनी चालू होईल ना लगेच. बघू चल डॉक्टर विचारून बघतो मी. लक्षात ठेव 16 महिन्याचं. मला पण जेवण बनवायचं. आम्ही दोघं रेडी झालोय आणि आता मग तर झाडू मारायचं आहे आणि आम्हाला निघायचं आहे. ते म्हणजे कुठे कुठे झालं बेटा. माझा आउटफिट सिलेक्ट करायला. आउटफिट ठीक आहे बॉस. तर आमचं आता बर्थडेचं झाल्यानंतर ना आमच्या दादाची पण एंगेजमेंट तारीख निघलेली आहे डिसेंबरमध्ये. ते लवकर सांगू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साखरपुडा आहे. आउटफिट बघायचे किती आउटफिट या वर्षी आणि ना आपलं काय पोरांचं काय नसतं एवढं. मी आपला माझा विचार करतोय 3 पीस ब्लॅकवाला आहे तोच घालू. तर बघू चला नंतर ट्रायल घेऊया आपण एकदा. आणि आता जाऊया आपले एसकेचे कपडे करूया. कारण बाबूचे झाले कपडे हॉल झाला आणि केक झाला. कॅमेरामॅनवाला सकाळी केला आम्ही डन. काहीच नाही आता सर्व झालेलं आहे. जेवणाचं पण झालेलं आहे. फक्त जायचं आणि एन्जॉय करायचं आहे ना बेटा. बड्डे आणि बाबूचा शूट आहे ना शनिवारी. बाबूचं शूट आहे शनिवार रविवार. असे दिवस फटाफट चाललेत. आणि आम्हाला हे घरचं पण पटकन आवडणं वाटतं. आणि आता पण जेवढा पसारा झालेला होता ना खूप दिवसांचं कपडे वगैरे बॅगे तसेच होते. तर आता आम्ही पहिला बाबू झोपलं त्याला वॅक्सिनेशन दिलं आपण. त्याला जरा फिवर आला तर जरा तिकडे ठेवले मम्मीकडे. आणि त्याला आता बघ पहिले जातो आम्ही परत एकदा बघतो फिवर कमी झालाय का. जास्त नाही आला तर एकदम ओके खेळत होता मगाशी. पण आज पहिल्यांदा आम्ही 3 इंजेक्शन घेताना बघितलं खूप दिवसांनी. आणि 3 महिन्याने खूप रडला. तो पहिले रडायचंच नाही हो बाबू एवढा. समजा लागलं त्याला इंजेक्शन जवळ आलं तर रडायला लागलं. पहिले घेऊन व्हायचं तरी पण ही करत बसायचं. मग तेव्हा आम्हाला पण काय वाटायचं ना. आता आम्हाला पण कसं तरी वाटलं सकाळी सकाळी एवढे त्याला बिचारा त्रास झाला. गाईस फायनली आम्ही पोहोचलो बदलापूरमध्ये. तर तिच्या फ्रेंड आहे तिच्या घरी आलोय. ते आपला आउटफिट सिलेक्ट करायला. आता इकडे तुम्हाला बघायला मिळतील 101 ना. हाइट कम लेकिन गाईस आम्ही जेव्हा आलतो ते एवढीशी होती. आता एवढी मोठी झाली. बाबू किती रे. सोय आलो आम्ही आता. ते एसकेला ब्लॅक वाला पण आवडलाय हा. बघू एसके. जुना ब्लॉग होता ना आपला. देख के गए ना उसके बाद इनका मन था बहुत ऐसा तो बाद मुझे पूछा था कि बेबीज का क्या ऐसा और बाद में खुश हो जाते बेचारे. नहीं ला रहा इतनी सी थी. उसको बोली फीवर आया. अरे ये छोटू तो अभी सोया है. बाप रे बापू.
हेवी आहे ना. बाबू दाद दे का बाबू. बाबू दाद किधर गया दाद. किसने गिरा इसका दाद. किसने गिरा. चूहे ने गिराया. चूहे ने गिराया. दादी बुला दे बाबू जाओ. दादी बुला दे जाओ. बहुत है. जाओ दादी के पास. फोटो दिखाते हैं. इधर देखो. ओ 4. ओ 6. आउट. फायनली आलो गाईस कपडे घेऊन शॉपिंग करून. आमच्या बाबूला पण घेऊ. बाबू सो गाईज घरी आलो आणि बाबूला जस्ट मांडीवरती झोपलाय म्हणून हळूहळू बोलतोय. बिकॉज बिचाराचं आज वॅक्सिनेशन झालं आणि त्याला आराम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून पहिलं सगळं कामं सोडून त्याला झोपवलं आहे. आणि आजचा दिवस खूप मस्त होता. मस्तपैकी त्यांनी वॅक्सिनसुद्धा घेतले. खूप टेन्शन आलं होतं आम्हाला 3 वॅक्सिन बघून. बट त्याने बिचाऱ्याने सण केला. आणि नंतर आम्ही गेलेलो लगेच ड्रेस आणायला. ड्रेस नाही साडी. तर 2 साड्या मी आणल्यात. ते कोणत्या असतील तर मी तुम्हाला लवकर दाखवेलच. एक तर तुम्हाला बड्डेच्या दिवशी रिव्हील होईल. त्याच्यानंतर दुसरा आउटफिट पण तुम्हाला रिव्हील करून टाकेल. आणि तुम्हाला पण आउटफिट ऑर्डर करायचे असतील रेंटलमध्ये तर तुम्ही नक्कीच मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बदलापूरमध्ये आहे. तुम्ही नक्की जाऊन त्यांच्या स्टुडिओमध्ये बघू शकता. खूप छान छान सुंदर कलेक्शन आहेत. सो ब्लॉग नक्की कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणते आउटफिट्स आवडले आहे म्हणजे त्यांच्या घरचे. आणि कसं लुक असेल मला ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि फक्त आता 5 दिवसच राहिले बाबूच्या बड्डेला. 4 दिवस. तर आता आम्ही खूप जास्त तयारी करायची मागे लागणार आहे 4 पण दिवस. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. लिस्ट पण काढली. शनिवारी जायचं शूटला. हां. आणि याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्लॉग लगेच 2 दिवसांनी बघायला मिळणार. एका दिवसांनी लगेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही जाणार आहे बाबूचं शूट करण्यासाठी पनवेलला. आणि पनवेलला प्रॉप शूट करणार आहे. त्याचे 5 शूट पनवेलमध्ये असणार आहे आणि 2 शूट बीचवरती. सो अलिबागला तिकडून आम्ही डायरेक्टली दुसऱ्या नेक्स्ट जाणार. तर खूप मोठा बाबूचा शूट आहे त्याच्यासाठी पण. आणि आमच्यासाठी पण टास्क असेल मोठा. कसं करतो बाबू आता काय माहिती शूट कसा. म्हणजे विचारायचे 5 शूट एका दिवशी आहे. म्हणजे लोकांचे एकच असतात. पण आम्ही खूप लांब चाललो आणि जवळ आलं आहे बड्डे खूप. त्यासाठी दीदी पण बोलली की आपण एका दिवशी 5 करून टाकूया. तर ठीक आहे. तिकडे सगळं त्याचं सामान घेऊन जाणार आहे मी झोपायचं वगैरे. म्हणजे झोपणार तिकडे आराम पण करणार. तर काय वाटतं ट्रॅव्हलिंगचं खाणं कसं. हां बाबूचं ट्रॅव्हलिंग आम्ही कसं मॅनेज करतो तो याच्या बड्डेनंतर आम्ही जस्ट ब्लॉग अपलोड करणार. की ना थोडक्यामध्ये सांगायला गेलं तर ना बाबूचा आम्ही पूर्ण एक बॅग आहे लवलॅक्सची. त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही जे रेडी ठेवतो म्हणजे मीठ हिंग. बाबूचे ना पेस्ट बनवले. ते कसे बनले ते पण सांगेल मी. सेपरेट ब्लॉग करेल. पण आता वरच्यावर सांगून देते. त्याच्यासाठी नाचणीची पावडर असते. एक सारलॅक असतो. आणि एक ना डाळीचं आणि तांदळाचं भाजून पीठ बनवलेलं असतं. हे 3 डबे म्हणजे फिक्स त्या बॅगेमध्ये असतात. कुठे पण गेले ना आम्ही एक भांडं पण घेऊन जातो आमचं. आणि एक गरम करायचं भांडं ना ते पण आहे. सो दोन्ही पण वस्तू आमच्या सोबत असतात. मग कुठे पण आम्हाला गॅस अरेंज होतो. आणि गॅस नसला तर आमच्याकडे गरम पाण्याचं आहे. फक्त इलेक्ट्रिसिटीवरती आम्ही गरम करतो. आणि याच्यामध्ये त्याला बाउलमध्ये बनवून लगेच देतो खायला. आणि लगेच ते वॉश पण करून टाकतो बेसिनमध्ये वगैरे कुठेतरी. तर वॉश करायचं बेसिन घासणी सगळं काही आम्ही बॅगेमध्ये ठेवतो. सो आमचे 2 कपडे मी नाही घेतले तरी चालेल. पण त्याचं सामान आम्ही सगळं प्रॉपरली घेतो. आणि बाबूचं 1 वर्ष होत आले बड्डे. बाबूचं 1 वर्ष होत आला यार. सकाळी पण आम्ही तोच विचार केला. आणि सगळं झोपतो ना तर आम्ही त्याला बघत राहतो आणि विचार करत असतो. आणि सरप्राईज म्हणजे बाबूसाठी आम्ही लावणार आहे TV. इथे TV लावायचा आता. आमचा TV ऑर्डर केला येईल आता 1-2 दिवसामध्ये. सो पहिला मी अलिबागनं शूट करून येईल. नंतर मग तो TV काय होतं माहिती आहे का बाबूला झोपताना ना कंटिन्यू म्हणजे दिवसभर तो सॉन्ग नाही ऐकत. पण त्याला ना अंगाईची खूप सवय लहानपणीपासून. तर 2-3 अंगाई आणि जय बजरंगबलीची गाणी ऐकल्याशिवाय झोपत नाही. पण असं ना तो पकडून ठेवावा लागतो. आणि असं एखाद्याने खूप पॉसिबल नाही. कारण 1 तास त्याला कंटिन्यू आता मांडीवर आलं होते. बट मोबाईलनं म्हणजे धरून जमत नाही. तर आम्हाला चान्समध्ये चांगला TV मिळतो आहे. छोटा TV मस्त बेडरूमसाठी. तर बोले ठीक आहे चला घेऊन टाकू. आणि त्याला मेन म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही लागत आहे. सॉरी सेटअप बॉक्सची गरज नाही. वायफायवरती तर वायफायवरती यूज. ब्लॉग काढायचा असं जमलंच नाही तर कसा तरी ब्लॉग काढला. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. गुड नाईट. लव यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये शूटच्या.